नगरपालिका निवडणूक मतदान झाल्यानंतर मतदान यंत्र ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम बाहेर गोंधळ घातल्याच्या प्रकरणामध्ये दीपक देशमुख यांच्यासह 15 ते 20 जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय आणि यानंतर आता दीपक देशमुख यांनी परळीमधला प्रशासन कोणाच्या तरी दबावाखाली काम करत आहे, या अधिकाऱ्यांना कुणाकुणाचे फोन आले होते याची तपासणी करावी अशी मागणी केली आहे। चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल केल्याचा दावा देशमुखांनी केलाय। आम्ही त्याला फक्त बसायला खुर्च्या टाकल्या होत्या त्यांनी आणि आम्ही गाद्याची मागणी केली ती गाद्यासाठी ऑटो आला होता तर त्यांनी आम्हाला हाकलून लावलं। पण हे कुणाच्या तरी दबावाखाली काम करायले आहेत, कुठलाही आमच्यावर संवाद करत नाहीत। पत्र दिलं तर चौथ्या दिवशी आम्हाला काल पत्र इश्यू केलं आहे आणि त्याच्या आधी पोलिसाच्या हातानं आम्हाला जे पाहणी करायला जायचं होतं आमच्या उमेदवाराला सुद्धा बेदम मारलेलं आहे पोलिसाच्या हातानं। तिन्ही अधिकाऱ्याला किती वेळेस मंत्र्याचे आणि आमदाराचे फोन आलेत, कुणाच्या दबावाखाली काम करायलेत किंवा मुख्यमंत्र्याचे आलेत, हे सगळं तपासावं आणि सगळं तुम्हाला बाहेर निघेल, जे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.